माणुसकीला काळीमा फासणारी, विकृतीचं कळस गाठणारी अत्यंत ताजी बातमी। लातूरमध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलेवरती बलात्कार करून हत्या। 4 दिवस मृतदेहावरतीही बलात्कार करण्यात आला। विकृतीचं कळस गाठला आहे समाजामध्ये या लोकांनी, ह्या राक्षसांनी। आधी बदलापूर, मग मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर, एका मागोमाग एक घटना घडत चालल्या आहेत। पीडितांची संख्या वाढते पण बलात्कारांची संख्या काही कमी होत नाहीये, कारण की न्याय प्रणाली कठोर नाहीये, शिक्षेची अंमलबजावणी केली जात नाहीये। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या डेटानुसार तब्बल 90 महिलांवरती दिवसागणिक रेप होतात। वर्षभरामध्ये झाली 33,000 संख्या। 172 मुली बेपत्ता होतात, वर्षभरात 63,000 मुली। पण याच्यावरती ठोस कारवाई होतीये? किती खटले चालतात? कितींना शिक्षा सुनावली जाते आणि किती शिक्षांची अंमलबजावणी केली जाते? नाहीच, कारण आपल्या प्रशासनाला, न्यायव्यवस्थेला कदाचित योग्य तो मुहूर्तच सापडत नसेल, म्हणून तर वर्ष लागतात म्हणजे काय, ते आरोपी कायमचे पोचलेच जातात। मस्तपैकी त्यांना फुकट फाकट 2 टाइमचं खायला जे मिळतं। पण यात आमचा काय गुन्हा? काय तर म्हणे एवढी टोकाची शिक्षा दिल्यानंतर ते त्या आरोपींना प्रवृत्त करेल त्या महिलांची हत्या करण्यासाठी। अहो, पण तो आधीच हत्या करतोय ना, तिच्या आत्म्याचा खून करतोय, तिच्या सुखांचा, स्वप्नांचा खून करतोय, त्यानंतर लचके तोडून तिच्या शरीराचाही खून करतोय। हे दिसत नाही का तुम्हाला? तिच्या किंकाळ्या तुमच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत का? तिच्यावर झालेला अत्याचार तुम्हाला दिसत नाही का? माननीय सरकार, न्यायव्यवस्था आणि प्रशासन, स्वतःचा मान जपण्यामध्ये तुम्ही भारत मातेचा अपमान करताय। आमच्या भगिनींना न्याय द्या, भारत मातेला स्वातंत्र्य द्या, ह्या राक्षसांना समाजातून काढून टाका। आणि जर ते तुमच्याच्याने होत नसेल तर जनता ही कायदा हातात घेण्यासाठी मागे पुढे बघणार नाही। बास झाला आता, किती सहन करायचा अन्याय? ह्या राक्षसांचा चौरंगात झाला पाहिजे, चौकात ह्यांना जाळून मारा, तेव्हा ह्या बलात्कारांची संख्या कमी येईल आणि महिला सुरक्षितपणे वावरू शकतील। ह्यांना ना लहान 3 वर्षाची चिमुरडी कळते, ना 70-80 वर्षाची आजी कळते। यासाठी न्याय प्रणाली कठोर व्हायलाच हवी।